आपले ज्ञानेश्वर महाराज आहेत, ते म्हणतात की दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, आणि मग काय असेल तर जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात. पसायदान सर्वांनी ऐकलं असेल, बहुतांश लोकांचं पाठही असेल. त्यात आपले ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, आपल्या सर्वांची आवडती ओवी म्हणजे जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात. माऊलींनी थेट सांगून टाकलंय, ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे, ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. अजून काय अपेक्षा असते हो माणसाची? सुख मिळावं, समृद्धी मिळावी, यश मिळावं, अजून काय पाहिजे? माऊली पण त्याच्या आधी एक ओवी लिहून ठेवली बरं का, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाओ, आणि मग जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात. माऊली म्हणतात ज्याला ज्याला जे हवंय ते मिळणार, पण कधी? दुरितांचे तिमिर जाओ, जेव्हा आपल्या बुद्धीतून तिमिर दूर होऊ द्या, अज्ञान दूर होऊ द्या, अंधकार दूर होऊ द्या, विश्वात धर्मरूपी सूर्याचा उदय होऊ द्या, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू द्या. मला तर वाटतं आपल्या मनातून, आपल्या बुद्धीतून तिमिर दूर झालं, अज्ञान दूर झालं, अंधकार दूर झालं, तर आपल्या त्याच्या मागे मागे आपलं दुःखही दूर होऊन जाईल. बर, आपण सर्वजण लहान असताना आपले आजी आजोबा आपल्याला मंदिरात घेऊन जायचे, आणि मंदिरात घेऊन गेल्यानंतर ते म्हणायचे हात जोड, आपण हात जोडायचो, म्हणायचे प्रार्थना कर की देव बाप्पा आम्हाला कशात ठेव? सुखात ठेव. म्हणजे अगदी सुख या शब्दाचा नीटनेटका अर्थ सुद्धा माहित नव्हता, अर्थ सुद्धा कळत नव्हता. अगदी तेव्हापासून ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपली एकच इच्छा असते, भगवंताने आपल्याला सुखात ठेवावं. अजून काय अपेक्षा आहे? तर कुणाला वाटतं की मला दुःख मिळावं? कुणाला वाटतं का? वाटतं का कुणाला? हा, असतील 2-5 जण, पण त्या दुःखातही त्यांची सुखाची अपेक्षा होती. जसं की कुंती माता माहितीये ना, कुंती माता भगवान श्रीकृष्णाला म्हणाली, विपदः संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. कुंती माता म्हणाली, तू मला अजून माझ्या आयुष्यात 100 दुःख दे, कारण कुंती माताला ठाऊक आहे दुःखाच्या काळात श्रीकृष्ण धावून येणार आणि श्रीकृष्णाला पाहण्याचं सुख मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिस हरिनाम राहू मुखी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तू आम्हाला फकीर बनव, आम्हाला दारिद्र्य दे, आम्हाला दुःख दे, पण तुझे हे गोड नाम आमच्या मुखात राहू दे. नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, वैकुंठांसी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ, वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडा आडी घालू आम्हा, वैकुंठात जाऊनी काय बा करावे, उगीच बैसावे मौन रूप, नामा म्हणे मज येथेच वो ठेवी, वास सदा देई चरणांजवळी. नामदेव